तुम्ही कधी अशी गवारीची भाजी करून पाहिली का? आहोनीनं मस्त अशी देशी गवार आणली होती बरं का. इथे अर्धा किलो गवार मी मोडून घेतलेली आहे. खूप बारीक गवार आहे, मोडायला खूप वेळ लागतो. कोल्हापुरातून येताना शेतकरी बाहेरच रस्त्यावर अशी म्हणजेच रस्त्याच्या बाजूला त्यांची शेती होती आणि ते तिथे बसून ना गवार आणि वांगी विकत होते. छान अशी गावरान देशी गवार आहे ही आणि वांगी ही आणली होती. वांग्याची भाजी कालच मी शेअर केली आहे आणि आज मी तुम्हाला गवारची भाजी आणि डाळ वांग कसं करायचं ते दाखवणार आहे. म्हणजे आज दुपारच्या जेवणाचा बेत होता बरं का. इथे बघा गवार मी अशी मोडून घेतलेली आहे. एकदम कवळी गवार आहे बघा, बारीक बारीक. ह्याला जास्त शिरा नाही आहेत कवळी असल्यामुळे. तरी देखील व्यवस्थित गवार मोडून घेतली आहे. शेंड्याच्या बाजूने व्यवस्थित बारीक सारीक असतील त्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. नंतर भाजी खाताना दातामध्ये यायला नको, व्यवस्थित नाही काढलं की भाजी खाताना दातात अडकून बसतात ह्याच्या शिरा. अशा पद्धतीने इथे अर्धा किलो मी गवार मोडून घेतली आहे. गवारीची भाजी म्हणजे माझा जीव की प्राण बरं का. खूप म्हणजे खूप आवडते. ज्यांना कोणाला गवारीची भाजी आवडत नसेल त्यांनी या पद्धतीने एकदा नक्की करून खा, नक्कीच आवडेल. 2 घास जास्तीची खाल. ही गवार स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यासाठी इथे मिरच्या आणि लसूण घेतलेले आहेत बघा भरपूर प्रमाणात. जास्त तिखट नाही मिरची, थोडीफार तिखट आहे. तरी देखील इथे 4 ते 5 मिरच्या मोडून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर लसूण दाखवला आहे तेवढा सगळा लसूण मी घेतलेला आहे. लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घ्यायचा आहे आपल्याला. आज ना गवारीची भाजी थोड्या वेगळ्या पद्धतीने मी दाखवणार आहे. अशी तर गवारीची भाजीची बनवण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, पण या पद्धतीने एकदा बनवून पहा. मी मिरची आणि इथे भरपूर लसूण घेतला आहे. तो खलबत्त्यातच असा कुटून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरमध्येही याची छान पेस्ट करून घेऊ शकता. गवारीची भाजी मी बिडाच्या तव्यावर करणार आहे. त्यासाठी इथं बिडाचा तवा छान तापवल्यानंतर 3 पळी यामध्ये तेल घातलं. तेल तापल्यानंतर यामध्ये जिरं टाकलं. जिरं बघा छान फुलल्यानंतर त्यामध्ये मगाशी आपण जी मिरची आणि लसणाची पेस्ट केली आहे ना ती घालायची आहे आणि 1 मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जास्तीचं जेवणही जात नाही, पण अशा पद्धतीने मिरची लसणातली भाजी असेल ना, कोणतेही मसाले वगैरे न घालता तर ओल्या मिरचीचीच अशी भाजी करणार आहोत आपण. त्याच्यासोबत भरपूर असा लसूणही घातला आहे. लसणाने खमंगपणा येतो भाजीला. लसूण आणि मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित खरपूस असं परतवून घ्यायचं. काही जण सुरुवातीला गवार छान अशी तेलामध्ये भाजून घेतात, पण मी अशी करते, गवार अशी न भाजता नंतर मी सगळ्या मसाल्यांमध्ये 1 मिनिटभर भाजून घेते. गवारीला छान डाग पडेपर्यंत. पुढे कळेलच तुम्हाला. गवार छान भाजली ना की चवीला खूप छान लागते. मिरची आणि लसूण भाजल्यानंतर यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापलेला टाकलेला आहे. तोही 1 मिनिटभर परतवून घेतला. गवारीचीच काय कुठल्याही भाज्या अगदी चटणी मिठात जरी परतल्या ना तर छान लागतात. त्याची स्वतःची चव चाखता येते. पण जरा आपण आज वेगळ्या पद्धतीने गवारीची भाजी बनवत आहे. ते आपण कांदा लसूण मसाला अजिबात वापरणार नाही. फक्त आपण या ओल्या मिरचीमध्येच ही गवार करणार आहे. आता बघा कांदा टाकून व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. टोमॅटो ही 1 मिनिटभर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये भाजीच्या चवीनुसारच मीठ टाकायचं आहे. त्यानुसारच 1 मोठा चमचा मी इथं मीठ टाकलेला आहे. एकदाच भाजीच्या चवीनुसार मी टाकलेला आहे, त्यामुळे टोमॅटोही पटकन परतला जातो, छान असा मऊ होतो. त्याचप्रमाणे इथे अर्धा चमचा हळद टाकली. हळद आणि मीठ टाकल्यानंतर यामध्ये गवारही टाकायचे आहे आणि गवार एकदा आपण या तेलामध्ये टाकली की 1 मिनिटभर चांगले डाग पडेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मग अशी तुम्हाला गवारी मोडलेली दाखवलीच आहे, तीच गवार मी स्वच्छ धुवून निथळून यामध्ये टाकत आहे. आज दुपारी हा बेत केला होता. मस्त अशी झणझणीत गवार आणि डाळ वांग्याची आमटी. डाळ वांग्याची आमटी ही कशी केली ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, अगदी सिंपल पद्धतीने. गरम गरम भात आणि ही आमटी असेल तर 1 नंबर जेवणही जातं. आणि उन्हाळ्यात बघा कसं अगदीच कोरडा कोरडा घात जात नाही, त्यामुळे अशी जर पातळसर आमटी असेल ना थोडंफार जेवणही जातं. आता मगाशी बोलल्याप्रमाणे गवार व्यवस्थित 1 मिनिटभर छान अशी डाग पडेपर्यंत परतवून घेतली. छान तेल सुटल्यानंतर यामध्ये ना अगदी मगाशी खलबत्त्यामध्ये लसूण ठेचला होता ना त्यातच थोडंसं पाणी घेतलं आणि गवारीवर शिंपडलं आहे, म्हणजे घातलं आहे. आणि मंद आचेवर झाकण ठेवून मस्त अशी भाजी शिजवून घेतली. जास्तीचा वेळ नाही लागत. गवार काय लगेचच एका वाफेत शिजते बघा. भाजीला बघा किती छान तेल सुटलं आहे, मऊ झाले आहे गवार एकदम. तुम्हाला दाखवते मी. गरमागरम भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत भाजी खूप छान लागते चवीला. टिफिनलाही करून देऊ शकता तुम्ही. ही भाजी तुम्ही अशीच खाऊ शकता. मिरची आणि लसणामधली खूपच छान लागते, पण याला आणखीन चव आणण्यासाठी आपल्याला पुढे 2 जिन्नस घालायचे आहेत. हे बघा तुम्हाला दाखवत आहे. गवार बघा किती छान शिजली आहे. जास्तही गाळ नाही करायचा. ही जास्त असं एकदम मऊ शिजली की गवार ही चांगली लागत नाही चवीला. तुम्हाला बोलल्याप्रमाणे यात भरपूर असा भाजलेला जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातला आहे.
आता 2 जिन्नस मी तुम्हाला बोलले आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही शेंगदाण्याचा कूट तरी घालू शकता किंवा जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल आवडत तर या ठिकाणी ओल्या खोबऱ्याचा किस घालू शकता. या दोन्हीपैकी एक घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर सगळं व्यवस्थित परतवून घेतलं आणि परत झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढून घेतलेली आहे. भाजी छान मिळून आली आहे बघा. भाजीला तेल सुटलं आहे. जर तुम्हाला ही भाजी दाटसर हवी असेल तर थोडंफार पाणी तुम्ही घालू शकता. जर अशी सुकी वाफेवरची हवी असेल तर खूपच छान लागते. अशीही आणि तशीही भाकरीसोबत खायला किंवा चपातीसोबत भातासोबत खायला. तर यामध्ये तुम्हाला रस हवा असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता. शेवटी बघा भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि छान असं 1 मिनिटभर परतवून घेतलं. गवारीची भाजी आपली तयार आहे. आता डाळ वांगीची आमटी मी कशी केली ती दाखवणार आहे. हे बघा मस्त झाले ना. डाळ मी कुकरला शिजवून घेतली होती. डाळ भाताचा कुकर लावला होता. ते काय शूट नाही केलं मी. 1 वाटी तूर डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घातला होता. त्याचबरोबर चवीनुसार मीठही घातलं होतं 1 चमचाभर आणि हिंग चिमूटभर घालून डाळ छान शिजवून घेतली होती. आता बघा आता फोडणी कशी दिली ते दाखवणार आहे. अगदी साधी सिंपल फक्त लसणाची फोडणी द्यायची आहे. पातेल्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घातलं. तेलामध्ये जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर भरपूर असा ठेचलेला लसूण टाकला. लसूण मात्र आमटीला ठेचूनच टाकायचं आहे बरं का. लसूण ठेचलेला टाकल्यानंतर तो परतवून घेतला. नंतर वांगी टाकली. वांग्याची छान अशा फोडी केलेल्या आहेत. वांग्याला खूप छान चव आहे या आणि लसणामध्ये वांगीही छान परतवून घेतली. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी चटणी आहे ही टाकून घेतली आणि वांग्याबरोबर व्यवस्थित परतवून घेतली. बस इतकंच हे साहित्य आणि ह्याच्यात ही आमटी इतकी छान होते ना. परत आपली वांगी परतवून झाल्यानंतर शिजवलेली डाळ टाकली. वरून थोडंसं त्या पातेल्यातच पाणी घेतलं आणि पाणी टाकलेलं आहे. आता ह्याला एक दणकून एक छान उकळी आणायची. वांगी ही लगेचच शिजतात. मस्त भाताबरोबर खायला आमटी आपली तयार आहे. एकदम साधी सिंपल आमटी पण चवीला म्हणाल 1 नंबर लागते. भरपूर अशा वेगवेगळ्या पद्धतीने डाळ वांग केलं जातं. त्यातली एक पद्धत तुम्हाला दाखवली आहे. एकदम साधी सिंपल पण चवीला मात्र भन्नाट. वांग्याला खूप छान चव आहे. गावठी वांगी आहेत काटेरी आणि ही चव ना ह्या डाळीमध्ये उतरली की चव म्हणाल तर 1 नंबर जबरदस्त लागते. गरमागरम इंद्रायणी तांदळाचा भात आणि ही डाळ वांग्याची आमटी 1 नंबर आणि तोंडी लावायला आपली झणझणीत गवार सोबत कडकडीत ज्वारीची भाकरी. झालं मग दुपारचं जेवण. आता भाकरी मी आत्ता काही करणार नाही. भाकरी मी जेवतानाच करते. गरम गरम 4 भाकरी टाकायच्या आहेत. आमटी भाजी भात तयार आहे. कुकरमध्येच भात ठेवला आहे डबा. जेवेपर्यंत अगदी गरम राहतो भात. ही बघा आमटी तयार आहे. पातळच खूप छान लागते भातासोबत. मस्त उकळी आली आहे आमटीला. बाकी काही टाकायची गरज नाही. अगदी कोथिंबीरही. आवडल्यास अशा पद्धतीने एकदा आमटी करूनच बघा किंवा करतही असाल. ही एकदम कोल्हापूर पद्धतीची आमटी अगदी साधी सिंपल घरची दाखवली आहे. जशी आम्ही घरी करतो तर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. जर आवडली दुसराही प्रकार मी तुम्हाला नक्कीच दाखवीन. कमेंट करून सांगा आणि नक्कीच रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा. धन्यवाद.